आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। वर्धा जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे 11,000 हेक्टर क्षेत्रात शेती पिकाचं नुकसान झालंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 276 हेक्टर क्षेत्रात गाळ साचल्याने पिकं हातची गेले तर 268 हेक्टर जमीन खरडून निघाली। सलग 15 दिवस पाऊस लागून राहिल्याने पिकाची वाढ थांबली असून मशागत देखील खोळंबलेली आहे। वर्धा जिल्ह्यात 548 मिलीमीटर पाऊस केवळ 14 दिवस झाला, त्यामुळे 43 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। तब्बल 555 मिलीमीटर पावसाची जी आहे नोंद या दरम्यान झालेली आहे। आणि आपण सध्या करंजी भोगे या परिसरातील शेतामध्ये आहोत। पाहू शकतो कशा पद्धतीने शेतीची जी अवस्था आहे ही शेतीची अवस्था झालेली आहे। अतिवृष्टीने या शेतात पाणी साचल्याचं चित्र जे आहे हे इथे दिसून येतोय। कापूस, सोयाबीन अशा प्रकारची जी पिकं आहेत या पाण्याखाली गेलेली आहेत। वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर वर्धा जिल्ह्यात 11,000 हेक्टरच्या वर क्षेत्र जे आहे या अतिवृष्टीमुळे बाधित झालेलं आहे। 43 मंडळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ही नुकसान जे आहे हे नुकसान पाहायला मिळतंय। सोयाबीन, कपाशी आणि उडीद आणि मूग, ज्वारी अशा प्रकारची जी पिकं आहेत ह्या पिकांची पेरणी झालेली होती। 4 लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरण्या आटोपलेल्या होत्या। पण आता अतिवृष्टी जी झाली या अतिवृष्टीचा परिणाम जर पाहिला तर 11,000 हेक्टरच्या वर क्षेत्र जे आहे हे आता बाधित झालेले आहे। काही ठिकाणी गाळ साचल्याने आणि जमीन खरडल्याने शेताचं मोठं नुकसान जे आहे हे पाहायला मिळतंय। 268 हेक्टरवरती गाळ साचून किंवा खरडून जात अशा प्रकारचं नुकसान जे आहे याचा अहवाल कृषी विभागाने महसूल विभागाला दिलेला आहे। आणि त्या संदर्भात आता पंचनामे करत शेतकरी जे आहे हे मागणी करताय, मदतीची मागणी होते आहे। ज्या अतिवृष्टीमुळे एकूण नुकसान झालं आहे त्याची भरपाई मिळावी अशीच अपेक्षा जी आहे ही शेतकरी व्यक्त करतात आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, करंजी भोगे, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।